मेडिटेशनची जादूगिरी. लेख आहे विवाह आणि सावधानता. स्वागतच्या लग्नातील जिलबीची चव अजून जिभेवर रेंगाळत होती. छोटी छोटी गरम गरम डॉलर जिलबी आणि त्यासोबत रबडीचा बेत सर्वांनाच आवडला होता आणि त्याचीच चर्चा आज जमलेली मंडळी करत होती. नेहमीप्रमाणे आम्ही सर्वजण गच्चीवर जमलो होतो. इतक्यात स्वागतची मावशीही आली. अजून हातावरची मेहंदी उतरली नव्हती. हिरव्या बांगड्यासुद्धा लग्नाच्याच गोष्टी सांगत होत्या. मावशींनी आल्याबरोबर सर्वांचे आभार मानले. म्हणाल्या, तुम्ही सगळे लग्नास आलात आणि वधूवरांना आशीर्वाद दिलात. आम्ही खूप खूप आभारी आहोत. इतक्यात मधुमती उठून उभी राहिली. म्हणाली, मी बोलू का? माधव म्हणाला, अरे तुला परवानगीची काय गरज आहे, सरळ बोल ना. मावशी म्हणाली, हो, मुलं मुलींमध्ये हाच काय तो फरक आहे. ओके बेटा मधुमती बोल. मधुमती म्हणाली, मावशी, स्वागत दादाच्या लग्नात 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतला गेला. मला फारच छान वाटला. माझंही लग्न ठरलंय. मी माझ्या होणाऱ्या पतीशी बोलले. त्यांनाही हे अभियान आवडलं. आम्हीही 8वा फेरा घेऊ. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. त्यांचं बोलणं संपेपर्यंत मीही दवाखान्यातून तिथे पोचले होते. आज ठरल्याप्रमाणे सावधान या विषयावर चिंतन करायचं होतं. मी म्हणाले, शुभमंगल सावधान. कोणाकोणाला याविषयी आपले विचार मांडायचे आहेत? त्यांनी हात वर करा. 12-15 हात वर आले. मी म्हणाले, हो आजोबा, सर्वात आधी तुम्ही तुमचे विचार मांडा. आजोबा बोलू लागले, हो, विवाह हा शुभ आहे, मंगल आहे. तरीही पुढचा शब्द सावधान आहे. सावधान म्हणजे दक्ष रहा, काळजी घ्या. आत्ताच काळजी घेतली नाही तर पुढे धोका निर्माण होईल. सर्वात आधी वधूवरांनी त्यांच्या वयाची काळजी घ्या. योग्य वयातच लग्न झालं पाहिजे. अगदी बालपणीचा बालविवाहही नको. आणि शिक्षणाचं कारण असेल किंवा नोकरीविषयीची जबाबदारी असेल, यामुळे सुद्धा अनेक वेळा लग्न लांबणीवर पडतं, वेळ निघून जाते आणि मग पुढे अवघड होतं. खेडोपाडी बालविवाह आणि शहरामध्ये प्रौढ विवाह अशी जणू प्रथाच पडत चालली आहे. योग्य वयात केलेले विवाह हे कौटुंबिक सुख व सौख्याकडे घेऊन जातात, हे विसरता कामा नये. आजोबांच्या या विचारांचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. दुसरं सावधान मी सांगतो म्हणत सतीश उभा राहिला. म्हणाला की बालविवाह बरोबरच हुंड्याचाही प्रश्न आपल्या समाजात आहे. जरी हुंडाबंदीचा कायदा झाला तरीही सर्वजणच त्याचं पालन करतातच असं नाही. हुंडा देणं किंवा घेणं दोन्हीही कायद्यानं गुन्हा आहे हे वेगळं सांगायला नको. त्यासाठीही सावधान राहिलं पाहिजे. आणि हो, काही लग्नांमध्ये प्रचंड खर्च केला जातो. उधळणच म्हणा ना, याचा अतिरेकही थांबला पाहिजे. हवं तेवढं परंतु समाधानकारक सगळ्या सुखसुविधा जरूर असाव्यात, परंतु उधळपट्टी नको. आणि हो, प्री वेडिंगची गोष्ट आजकाल प्रचलित होत चालली आहे. प्री वेडिंगच्या नावाखाली काहीही चालतंय असं निदर्शनास आलं आहे. त्यासाठीही सावध भूमिका घेतली पाहिजे. आजोबा परत म्हणाले, एक सांगायचं राहून गेलं. निमंत्रण पत्रिकेत विवाह मुहूर्ताची जी वेळ लिहिली आहे ती पाळली गेली पाहिजे. मागच्या आठवड्यात एका लग्नाला गेलो होतो. लग्न होतं दुपारी 12:05 आणि लागलं दुपारी 3:30 वाजता. याविषयीही सावधानता पाळणं आवश्यक आहे. श्यामला ते म्हणाल्या की महत्त्वाची कसोटी तर पुढेच आहे. विवाह संपन्न झाल्यानंतर वधूवरात परस्पर विश्वास, प्रेम आणि आदर असला पाहिजे. एकमेकांसमवेत स्पर्धा नको किंवा तुलना नको, तर सहयोग पाहिजे. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. प्रत्येकामध्ये काही चांगले गुण तर काही अवगुणही असू शकतात. त्या चांगल्या गुणांना प्रोत्साहित करणारं वातावरण निर्माण झालं पाहिजे आणि अवगुणांची वजाबाकी करणारी प्रवृत्ती पण असली पाहिजे. इथे अशा प्रकारे सावधानता पाळायला हवी. या लेखाचा उर्वरित भाग पुढील फाईलमध्ये आपण ऐकूया. आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवनपद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी.